नमस्कार मित्रांनो, प्रशांत आयरे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो आहे टायगर सेन्ससबद्दल. आता टायगर सेन्सस याच्याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून परीक्षेसाठी महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ह्या मी या ठिकाणी क्लिअर करणार आहे. आता बघा, या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिली गोष्ट, व्याघ्रगणनेच्या आधी काही वाघांचा इतिहास वगैरे जो आहे तो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता जगभरामध्ये आपल्याला वाघांच्या साधारणतः 9 प्रजाती आपल्याला बघायला मिळत असतात. मग ह्या जगभरामध्ये एकूण 9 प्रजाती आहेत आणि भारतीय वाघाचं जे नाव आहे ते रॉयल बेंगाल टायगर आहे. आणि 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जात असतो. आलं लक्षात. आता जगात वाघाच्या तब्बल किती 9 प्रजाती आहेत आणि 3 प्रजाती दुर्दैवाने या ठिकाणी खरतर मानवी चुकांमुळे या पृथ्वी तलावावरून पूर्णतः नामशेष झाल्या आहेत. एक प्रजाती नैसर्गिक अधिवासात दिसत नाही, त्यामुळे ही प्रजाती जगातून लुप्त झाल्याचे मानण्यात येते. आता वाघाच्या उर्वरित 5 प्रजाती आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत. आता जर बघितलं, सर्वात महत्त्वाची ही माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी माहीत नसतील, तर या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करून घ्या. ओके. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चित बघा. हलं. आणि आता बघा, भारतीय वाघाला आपण काय म्हणून ओळखतो? रॉयल बेंगाल टायगर. 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जात असतो. जगात वाघाच्या तब्बल 9 प्रजाती आहेत. आता आपण बाली वाघ जो आहे, इंडोनेशियातील लहानसा बाली बेटावर आढळणारा हा लहान खुरा वाघ बाली वाघ म्हणून ओळखला जात होता. आता शिकारीमुळे व्याघ्र प्रजाती आपण गमावून बसलो आहेत. शेवटचा बाली वाघाची शिकार पश्चिम बाली बेटावर 27 सप्टेंबर 1937 साली करण्यात आली. त्यानंतर ही प्रजात नष्ट झालेली आहे. आलं लक्षात. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या 10 वर्षाआधीच या ठिकाणी हा टायगर या पृथ्वीतलावरून नामशेष झालेला आहे. ओके. आणि त्याचं सायंटिफिक नेम, सायंटिफिक नेम, शास्त्रीय नाव जर बघितलं, पॅन्थेरा टायग्रिस बालिका याचं शास्त्रीय नाव आहे. ओके. नंतर कॅस्पियन वाघ हा जर बघितला, कॅस्पियन समुद्राच्या पश्चिम आणि दक्षिण परिसरात हा वाघ आढळायचा. पूर्वी ह्या प्रजातीचा आढळ इराण, अफगाणिस्तान, तुर्की, मंगोलिया, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या भागात होता. शेवटचा कॅस्पियन वाघ 10 जानेवारी 1954 रोजी मारला गेला असं मानण्यात येते. आता सायबेरियन वाघ या प्रजातीचा जवळचा नातलग मानला जातो. याचे शास्त्रीय नाव पॅन्थेरा टायग्रिस विरगाता. नंतर जावन वाघ इंडोनेशियाच्या जावा बेटावर आढळत असल्यामुळे या प्रजातीस जावन हे नाव देण्यात आले. ही प्रजाती 1980 नामशेष झाल्याचे मानण्यात येते. 1976 या प्रजातीचे शेवटचे वाघ दिसले होते. दुसऱ्या जागतिक महायुद्धापर्यंत इंडोनेशियातील काही प्राणी संग्रहालयांमध्ये या प्रजातीचे वाघ पाळण्यात आले होते. पण दुसऱ्या महायुद्धाच्या झळा सोसत ही प्राणी संग्रहालये बंद झाली आणि ही प्रजाती नजरेआड गेली. ह्या प्रजातीचं जर शास्त्रीय नाव जर बघितलं, पॅन्थेरा टायग्रिस सोंदाइका. आलं लक्षात. नंतर भारतीय वाघ. आता ह्या वाघाला आपण रॉयल बेंगाल टायगर म्हणून ओळखतो. आलं लक्षात. याची सर्वाधिक संख्या भारतात आढळून येत असल्याने याला भारतीय वाघ म्हणतात. भारताशिवाय ही व्याघ्र प्रजाती दक्षिण आशिया, बांगलादेश, भूतान, म्यानमार, चीन, नेपाळ या देशातही दिसते. आपला राष्ट्रीय प्राणी असलेला हा वाघ भारताच्या नावाने आणि भारत ह्या वाघाच्या नावाने जगभरात ओळखला जातो. जगातील वाघांच्या काही प्रजाती नामशेष झाल्या तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व प्रजातींमधून नामशेष होण्यापासून वाचण्याची क्षमता, तशी अनुकूल स्थिती फक्त रॉयल बेंगाल टायगरची आहे. ओके. मग त्याच्यानंतर अजून सांगायचं झालं, अमोय किंवा साऊथ चायना
वाघ, याचे शास्त्रीय नाव पॅन्थेरा टायग्रिस अमोनिएसिस. आता जर बघितलं, हा चीनच्या नैसर्गिक अधिवासात आढळणारा हा वाघ आहे. ओके. त्याच्यानंतर सायबेरियन किंवा अमूर वाघ हा सुद्धा एक वाघातील जर बघितलं एक गोंडस गुबगुबीत प्रजाती म्हणून याच्याकडे बघितलं जात होतं. ओके. त्याच्यानंतर जर बघितलं सुमात्रन वाघ, नंतर मलायन वाघ, इंडो चायनीज वाघ, अशा ह्या वाघाच्या एकूण 9 प्रजाती आपल्याला बघायला मिळाल्या. आता आपल्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचं आहे त्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊ. आता जर बघितलं इंटरनॅशनल टायगर डे 2019 म्हणजे ग्लोबल टायगर डे जो आहे 2019. आता जर बघितलं टायगर सेन्सस रिपोर्ट आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. नंतर 29 जुलै 2019 PM नरेंद्र मोदी has announced the result of Tiger Census 2018 to disclose the tiger population in India. The result as the disclosed 2967 number of Bengal tigers left in India. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की 2967 वर आता आपली टायगरांची संख्या पोचली आहे, वाघांची संख्या पोचली आहे. आता तसं बघता 2014 जर बघितली ही वाघांची संख्या 2226 इतकी होती आणि 2018 जर बघितलं जो 19 हा रिपोर्ट जाहीर झाला. ओके. तर आता त्याची संख्या 2967 इतकी झालेली आहे. म्हणजे जवळपास 2014च्या व्याघ्रगणनेच्या तुलनेत 2018च्या व्याघ्रगणनेनुसार वाघांच्या संख्येत साधारणतः 33% इतकी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. ओके. ही एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे वाघांची संख्या वाढताना दिसते, ही एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे. तसं जर बघितलं वाघ खाद्यसाखळीच्या खाद्यसाखळीच्या शीर्षस्थानी आहे आणि कधीकधी त्यांना क्षत्रिय प्रजाती म्हणून संबोधले जाते. हे त्यांचे संवर्धन त्याच भागात इतर अनेक प्रजातींचे संवर्धन करतात. ओके. आता जर बघितलं म्हणजे बऱ्याच गोष्टी जर सांगायच्या झाल्या तर वाघांची संख्या जिथे जास्त असते तिथं इतर प्राण्यांची संख्या जास्त असते. कारण जेव्हा आपण वाघांचं कन्झर्वेशन करत असतो तेव्हा इतर प्राण्यांचं सुद्धा त्याच्याबरोबर कन्झर्वेशन होत असतं. आता टायगर सेन्सस रिझल्ट 2018 नुसार आता 29 जुलै 2019 इंटरनॅशनल टायगर डे म्हणून या ठिकाणी पाळण्यात येतो. PM नरेंद्र मोदी हॅज डिक्लेअर्ड द रिझल्ट ऑफ टायगर सेन्सस 2018. इंडिया इज नाउ ऑफिशियली वन ऑफ द बिगेस्ट अँड सेफेस्ट हॅबिटॅट्स ऑफ रॉयल बेंगाल टायगर. तसं याला बिग कॅट म्हणून सुद्धा आपण त्या ठिकाणी ओळखत असतो. द टोटल पॉप्युलेशन ऑफ रॉयल बेंगाल टायगर इन इंडिया म्हणजे आता जर बघितलं इंडियाचं रॉयल बेंगाल टायगरचं टोटल जर पॉप्युलेशन जर बघितलं 2967 ॲज पर द टायगर सेन्सस 2018 म्हणजे 2018 नुसार. आता इथे अजून म्हटलेले मोर दॅन द डबल ऑफ 2006 म्हणजे 2006च्या वाघांच्या संख्येपेक्षा 2018 वाघांची संख्या दुपटीने वाढलेली आहे. हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात. म्हणजे साधारणतः 1411 वाघ हे 2006 होते आणि 2018 2967 वाघ झाले. म्हणजे आपल्याला 2006, 2010, 2014, 2026, 2018 ही संख्या माहिती असणं गरजेचं आहे. आता 2006 जर बघितलं तर 1411 वाघ होते. 2010 1706, 2014 2226, 2018 2967. द टॉप टायगर स्टेट ऑफ इंडिया म्हणजे आता जर बघितलं वाघांच्या संख्येमध्ये जर बघितलं स्टेट वाईज जर आपल्याला विचारलं तर स्टेट वाईजसुद्धा आकडेवारी आपल्याला माहिती असणं काय गरजेचं आहे. आलं लक्षात. मग याच्यामध्ये खाली देण्यात आलेले सेन्सस 2018 नुसार मध्य प्रदेश बिकेम द टायगर स्टेट ऑफ इंडिया. ओके. तर मध्य प्रदेशची संख्या 526 आहे. आलं लक्षात. नंतर कर्नाटकाची संख्या जर बघितली तर कर्नाटकाची 524 आहे. सेकंड पोझिशनला कर्नाटक आहे. आलं लक्षात. आणि थर्ड पोझिशनला जर बघितलं तर उत्तराखंड 442 टायगर पॉप्युलेशन आहे. ओके. आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की 4 नंबरला महाराष्ट्र येतो.
महाराष्ट्राची 312 इतकी आहे आणि तमिळनाडूची 264 आहे. म्हणजे याचा अर्थ द टॉप टायगर स्टेट ऑफ इंडिया. मग ह्या टायगर पॉप्युलेशनमध्ये जर बघितलं, फर्स्ट नंबर MP, सेकंड नंबर कर्नाटक, थर्ड नंबर उत्तराखंड, फोर्थ नंबर महाराष्ट्र आणि फिफ्थ नंबर तमिळनाडू. मग हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. मग आता जर बघितलं, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की या ठिकाणी इथे महाराष्ट्राची आकडेवारीसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आता महाराष्ट्राची किती आहे? 312. ओके, 312 महाराष्ट्राचे आहे. मग हे या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. तसंच तमिळनाडू जे आहे, ओके, आता तमिळनाडूबद्दल जर सांगायचं झालं, मग तमिळनाडूची संख्या किती आहे? 264. मग हे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके, मग ती तयारी आपण करून ठेवणं गरजेचं आहे. मग आता जर बघितलं तर आपण बऱ्याच गोष्टी या ठिकाणी बघायला पाहिजे, महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ओके, मग ज्या ठिकाणी आता इन्फॉर्मेशन ऑफ टायगर लँडस्केप इन इंडिया, मग ह्या लँडस्केप जे आहेत त्याच्याबद्दलसुद्धा माहिती करून घेणं गरजेचं आहे. ओके, मग या ठिकाणी काय काय येतं आहे? ओके, भारतातील 5 व्याघ्र परिदृश्य आहेत हे. मग हे परिदृश्य जे आहेत त्याच्यामध्ये एक शिवालिक गँगेटिक प्लेन. आता शिवालिक झालं आणि गँगेटिक प्लेन म्हणजे गंगा नदीचा खोऱ्याचा जो प्रदेश आहे तो, आणि शिवालिक टेकड्या ज्या आहेत त्या, तो एक भाग आहे. सेंट्रल इंडिया अँड दी ईस्टर्न घाट. आता मध्य भारत आणि ईस्टर्न घाट म्हणजे पश्चिम घाट. तसंच वेस्टर्न घाट, ईस्टर्न घाट म्हणजे पूर्व घाट. ओके, सॉरी. तर सेंट्रल इंडिया अँड दी ईस्टर्न घाट म्हणजे मध्य भारत आणि पूर्व घाट. वेस्टर्न घाट म्हणजे पश्चिम घाट. नॉर्थ ईस्टर्न हिल्स, आलं लक्षात. मग नॉर्थ ईस्टर्न हिल्स जे आहेत मग ईशान्येकडील या टेकड्या आहेत, आलं लक्षात. आणि ब्रह्मपुत्रा फ्लड प्लेन म्हणजे ब्रह्मपुत्रा मैदान आणि सुंदरबन. हे जर बघितलं तर हे महत्त्वाचे परिदृश्य आहेत. हे भारताचे महत्त्वाचे 5 परिदृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. मग तुम्हाला प्रश्न कदाचित याच्यावर विचारला जाऊ शकतो, इन्फॉर्मेशन ऑन टायगर लँडस्केप इन इंडिया, आलं लक्षात. मग हे लँडस्केपबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि एकूण किती स्केप आहेत? तर 5 आहेत. मग शिवालिक गँगेटिक प्लेन, सेंट्रल इंडिया अँड दी ईस्टर्न घाट, वेस्टर्न घाट, नॉर्थ ईस्टर्न हिल्स अँड ब्रह्मपुत्रा फ्लड प्लेन आणि सुंदरबन, आलं लक्षात. मग हे 5 लँडस्केप आपल्याला कदाचित एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतील, आलं लक्षात. मग फॅक्ट्स अँड इन्फॉर्मेशन फॉर द टायगर सेन्सस 2018. मग हे ह्या ठिकाणी जर बघितलं, मोर दॅन द 3,81,000 स्क्वेअर किलोमीटर फॉरेस्ट एरिया वॉज सर्व आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आता महत्त्वाचं काय आहे? ओके, हा चार्ट त्यासाठी महत्त्वाचा आहे. टायगर सेन्ससचा हा चार्टसुद्धा महत्त्वाचा आहे. 2,967 ही टायगरची एकूण संख्या आहे. मग त्याच्यामध्ये 4 स्टेट विथ द मोर दॅन 300 टायगर्स, म्हणजे 4 स्टेट असे आहेत की त्यांची 300पेक्षा संख्या काय जास्त आहे. मग याच्यामध्ये कोण आहे? मध्य प्रदेश 526 आहे, कर्नाटक 524 आहे, उत्तराखंड 442 आहे आणि महाराष्ट्र 312 आहे. 8 स्टेट विथ मोर दॅन 150 टायगर्स, आलं लक्षात. मग याच्यामध्ये जर बघितलं 8 स्टेट म्हणजे इन्क्लुडिंग अबो 4, आलं लक्षात. म्हणजे वरचे 4 त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत आणि मग ते 4 अशा 8 एकूण. ओके, मग याच्यामध्ये जर बघितलं 150पेक्षा जास्त आहे. 8 स्टेट विथ द मोर दॅन 100% टायगर पॉप्युलेशन ग्रोथ कम्पेअर टू द 2006. म्हणजे ही ही तुलना कोणाबरोबर केलेली आहे? 2007च्या गणनेनुसार ही तुलना केलेली आहे. 313% इंक्रीज इन टायगर पॉप्युलेशन इन केरला, आलं. 2006च्या तुलनेने 313% वाढ केरळमध्ये झालेली दिसून येतं. आता 0 टायगर व्हेर स्टॉप इन मिझोराम स्टेट. आता जर बघितलं आपण मिझोराम स्टेटबद्दल या ठिकाणी सांगायचं झालं तर मिझोराम स्टेटमध्ये काय दिसतं आहे?
0. तसंच बक्सा पश्चिम बंगाल, पलमाऊ झारखंड आणि दंपा मिझोराम जलाशयामध्ये वाघ सापडला नाही. आलं लक्षात. मग ह्या ठिकाणी बक्सा नंतर त्या ठिकाणी पलाभाऊ आलं लक्षात, आणि त्यानंतर दंपा आलं लक्षात. ह्या भागामध्ये तर टायगरसुद्धा सापडला नाही. 33% इन्क्रीज इन द टोटल टायगर पॉप्युलेशन. आत्ताच मी तुम्हाला मागे सांगितलं की 2014पेक्षा 2018मध्ये 33% वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळालं. आलं लक्षात. आणि सगळ्यात जास्त मॅक्झिमम संख्या कुणाची आहे तर मध्य प्रदेशची आहे. आलं लक्षात. ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. मग या ठिकाणी जर बघितलं टायगर पॉप्युलेशन इन इंडिया इज नाऊ होम ऑलमोस्ट 3000 टायगर्स. म्हणजे ऑलमोस्ट 3000 म्हणजे 2967 टू पॅसिफिक. आलं लक्षात. म्हणजे एकदम पॅसिफिक आकडा 2967 आहे. आलं लक्षात. मग ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता आपल्या टोटल जर बघितलं भारतामध्ये एकूण 50 टायगर प्रोजेक्ट आहेत. एकूण किती टायगर प्रोजेक्ट आहेत? 50 टायगर प्रोजेक्ट आहेत. तसं जर इतिहास सांगायचं झालं, वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणीसुद्धा आहे आणि वाघाच्या घटत्या संख्येला आळा घालण्यासाठी भारत सरकारने 1973 साली टायगर प्रोजेक्ट नावाची एक म्हणजे टायगर प्रोजेक्ट सुरू केलेली आहे. तशी पाहिली तर ही संकल्पना जी आहे कैलास सांकला यांची होती. आलं लक्षात. आणि बऱ्याच गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आपल्याला पाहायला मिळतात. मग आता एकूण टायगर प्रोजेक्ट जर बघितले भारतामध्ये, तर एकूण टायगर प्रोजेक्ट किती आहेत? तर एकूण टायगर प्रोजेक्ट आहेत 50. सुरुवातीला हे 9 होते. आलं लक्षात. आणि आता 18 राज्यांमध्ये जवळपास 50 टायगर प्रोजेक्ट आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, महाराष्ट्रात एकूण 6 टायगर प्रोजेक्ट आपल्याला बघायला मिळतात. मग महाराष्ट्रामध्ये जर 6 टायगर प्रोजेक्ट, मग ते सुद्धा तुम्ही माहिती करून घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये ताडोबा अंधारी जो आहे तो चंद्रपूरमध्ये आहे, पेंच नागपूरमध्ये आहे, मेळघाट अमरावतीमध्ये आहे, सह्याद्री या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे, नवेगाव बांध नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान जे आहे तिथे, नागझिरा टायगर प्रोजेक्ट गोंदियामध्ये आहे, बोर हे वर्ध्यामधलं टायगर प्रोजेक्ट आहे. आलं लक्षात. मग त्याच्यामध्ये टायगर पॉप्युलेशनच्या काही फॅक्ट्स आहेत. लेटेस्ट सेन्ससचा रिपोर्ट आहे. टोटल पॉप्युलेशन ऑफ रॉयल बेंगाल टायगर 2967. देर आर 4 स्टेट. मग MP, कर्नाटक, आत्ता मागे जे सांगितलं, उत्तराखंड, महाराष्ट्र यांचं 300पेक्षा जास्त आहे. देर आर 4 स्टेट, तामिळनाडू, आसाम, केरला, UP विथ मोर दॅन द 150. म्हणजे आपण तो या आकडा जो बघितला, वरचे 4 आणि खालचे 4 असे मिळून तो 800-150पेक्षा जास्त बुवा. मग त्याच्यामध्ये वरचे 4सुद्धा त्या ठिकाणी घेतलेले होते. ओके. द टोटल 8 स्टेट विथ मोर दॅन 100% इन्क्रीज इन टायगर पॉप्युलेशन. मग हे कम्पेअर्ड कोणाबरोबर? 2006 बरोबर केलेलं आहे. मध्य प्रदेश ॲज बिकम द टायगर स्टेट ऑफ इंडिया. मग मध्य प्रदेशला टायगर स्टेट म्हणून ओळखलं जात असतं. तसं पाहिलं टायगर कॅपिटल जर बघितली ती नागपूरसुद्धा टायगर कॅपिटल म्हणून त्या ठिकाणी पाहायला मिळतं. बक्सा, दंपा अँड पलमाऊ टायगर रिझर्व डू नॉट हॅव द सिंगल टायगर नाऊ. मग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं नाही. नो टायगर वेल फाउंड मिझोराम स्टेट. नंतर पेंच नॅशनल पार्क इन मध्य प्रदेश, पेरियार नॅशनल पार्क इन केरला आर द टॉप रेटेड टायगर रिझर्व इन इंडिया. मग ह्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत ह्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. आता जर बघितलं तर काल मी तुम्हाला काही प्रश्न विचारलेले होते. आलं लक्षात. त्या प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे. कोरोना व्हायरल टेस्टचे नाव काय आहे? NRT PCR. नंतर 5T अभियान कोणी सुरू केलं? दिल्ली. त्याच्यानंतर ऑक्सफर्ड शब्दकोशातील सगळ्यात जास्त कोणता शब्द वापरला गेला? क्वारंटाईन. कोविड-19 शरीराचा फेफडे कोणता भाग खराब करतो? आयुष मंत्रालयाची स्थापना नोव्हेंबर 2014. पहिला जागतिक योग दिन 21 जून 2015. गोंधळ केला असता 21 जून 2014. बरेचसे विद्यार्थ्यांनी गोंधळ केला असता. ते उत्तर आहे 21 जून 2014. दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची मध्यवर्ती संकल्पना काय होती? कनेक्ट विथ यूथ. आलं लक्षात. कनेक्ट विथ यूथ. त्याच्यानंतर जर बघितलं ग्रीन हाऊस इफेक्टमधील गॅसेस कोणती? CO2, SF6, HFCs, PFCs. आलं लक्षात. याचं उत्तर आहे ABCD. स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2019 कधी जाहीर झाला? 30 डिसेंबर 2021.
19 आलं लक्षात. त्याच्यानंतर टोटल फॉरेस्ट अँड ट्री कव्हर क्षेत्रफळ मिळून देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती क्षेत्रफळ वनांनी व्यापलेले आहे? 24.56%. मग अशा पद्धतीने आजच्या प्रश्नांचं हे उत्तर होतं. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो.